नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार. तर रविवारी म्हणजेच की 6 एप्रिलला आहे रामनवमी. रामनवमी असल्यामुळे आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नाही किंवा घराची प्रगती होत नाही. घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल तर मग आपल्याला संध्याकाळी कणकेचे 9 दिवे लावायचे आहेत आणि मग ते दिवे कुठे लावायचे आहेत त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता रामनवमी हा जो सण आहे तर हा भगवान रामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. तर हा दिवस म्हणजेच की रामनवमीचा दिवस हा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. भगवान रामाचा जन्म याच दिवशी झाला. अयोध्येमध्ये झाला आहे भगवान रामाचा जन्म. त्यामुळे मग हा जो उत्सव आहे तर हा उत्सव सगळ्यात जास्त अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आपल्या इकडे पण साजरा केला जातो पण त्याचं प्रमाण कमी आहे. तर भगवान राम हे विष्णूचेच अवतार होते जे या दिवशी स्वर्गातून नवजात बाळाच्या रूपामध्ये अयोध्येत अवतरले होते. लोक या दिवशी आशीर्वाद घेण्यासाठी म्हणजेच की भगवान रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून यासाठी बऱ्याच ठिकाणी काही मंदिरं आहेत त्या मंदिरांना भेट देतात. अयोध्यासारख्या ठिकाणी रामाच्या ज्या काही मूर्ती वगैरे असतात तर त्या छोट्या मूर्तींचं मग पाळणा घालून म्हणजेच की मिरवणुका काढल्या जातात. तर आजच्या दिवशी म्हणजेच की रामनवमीच्या जन्माचा उत्सव म्हणून बरेच जे भक्त आहेत रामाचे तर मग ते काय करतात की मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण दिवस उपवास करतात आणि उपवास सहसा मिठाई आणि फळे खाऊनच मग उपवास सोडला जातो. तर आता रामनवमीच्या दिवशी मग आपण बऱ्याच काही सेवा उपाय केले तर मग आपल्या घरातील मुलांची प्रगती होते. घरातील काही दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य दूर होते. त्यामुळे मग आपल्याला जे कणकेचे दिवे बनवायचे आहेत ते मग कसे बनवायचे आहेत. आता श्रीरामाचा जन्म हा दुपारी झाला होता म्हणून मग दुपारी पूजा केली जाते. श्रीरामाची मूर्ती नसेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्याकडे जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे. त्या मूर्तीला मग अभिषेक घालायचा आहे. जरी तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तरी मग तुम्ही श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घेतलात तरीही चालेल. कारण की पूजा करण्यासाठी मग संध्याकाळी तुम्ही जे हे दिवे लावणार आहेत तर मग हे दिवे मग संध्याकाळी 6 नंतर हे दिवे लावायचे आहेत. त्यामुळं अभिषेक वगैरे मग सकाळी करायचा आहे. कारण की आपण दुपारी काय करतो की 12च्या नंतर रामाचा जन्म झालेला आहे म्हणून मग पाळणा वगैरे घातला जातो. त्यामुळे सकाळीच आपल्याला लवकर अभिषेक वगैरे घालून घ्यायचा आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, संध्याकाळी आपल्याला गव्हाच्या पिठाचे 9 दिवे बनवायचे आहेत. म्हणजेच की गव्हाचे जे कणिक असतं तर त्या कणकेचे आपल्याला 9 दिवे बनवून घ्यायचे आहे. आणि त्या प्रत्येक दिव्यामध्ये काय करायचं आहे, दुहेरी वात बनवायची आहे आणि मग दुहेरी वात लावायची आहे. तर हे जे दिवे आहेत तर ते दिवे मग तुपामध्ये लावायचे आहे. जर तुमच्याकडे तूप नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे, मोहरीचं किंवा तिळाचं तेल त्यामध्ये टाकून ते दिवे लावलात तरीही चालेल. आणि मग घराचा जो आपल्या मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाच्या तिथेच म्हणजे जिथे की उंबरठा आहे आपला त्या उंबरट्यावरती पण किंवा उंबरट्याच्या आजूबाजूला पण तुम्ही हे दिवे लावू शकता. आता बऱ्याच वेळा काय होतं की उंबरट्याच्या बाहेर संध्याकाळच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी दरवाजा उघडा ठेवायला जमत नसेल तर मग त्यांनी मग काय करायचं आहे की मग हे जे सगळे दिवे आहेत तर हे तुम्ही देवघरात लावलात तरीही चालेल आणि देवघरामध्ये पण लावू शकता. आता घरातील मग यामुळे काय होतं की आपल्या व्यक्तीचे दोष दूर होतात. हा जो आजच्या दिवशीचा जो जप आहे तर तो कोणता जप करायचा आहे, ज्यावेळेस आपण दिवे प्रज्वलित करतो तर त्यावेळेस मग आपल्याला श्रीरामाचा जप करायचा आहे. तर तो म्हणजे जय राम श्रीराम जय जय राम असा जो जप आहे श्रीरामाचा तर तो आपल्याला दिवसभरातून तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस करायचा आहे. पण ज्यावेळेस आपण संध्याकाळी हे जे 9 कणकेचे दिवे लावले आहेत तर त्यावेळेस तर मग आपल्याला आवर्जून हा रामाचा जो जप आहे तर तो जप आपल्याला करायचा आहे. आणि मग दिवसभरामध्ये तुम्ही हा जप कधीही करू शकता. आता यामधले दिवे काय होतं की बऱ्याच जणांना वाटेल की मग सगळे दिवे देवघरातच लावायचे का, तर नाही, तुम्ही देवघरात लावलात तरीही चालेल किंवा मग तुम्ही यामधले 5 दिवे जे आहेत ते जो मुख्य दरवाजा आहे आपल्या तिथे पण तुम्ही लावू शकता. आणि मग आजच्या दिवशी तुळशी मातेला मग आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. ज्यामुळे काय होईल की तुळशी माता म्हणजेच की भगवान विष्णूंचाच अवतार रामाने घेतला होता म्हणून मग असे म्हटले जाते की भगवान विष्णूंची जरी आपण सेवा केली, जर तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो असेल तरी पण तुम्ही मग रामाची सेवा केल्याचं आपल्याला फळ मिळतं.
त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय संध्याकाळच्याच वेळेस करायचा आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तुळशी मातेला आपण ज्यावेळेस दिवा लावतो तर त्यावेळेस दिव्याची मग पूजा करायची आहे तुळशी मातेचं. आणि मग तुळशीपत्र असेल तर मग एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यावरती काय करायचं आहे, कुंकू घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. आणि मग तुळशीचीच एखादी फांदीची काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने मग आपल्याला काय करायचं आहे की त्यावरती मग आपली जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल त्या पानावरती म्हणजेच की तुळशीपत्रावरती लिहायचं आहे. आणि मग आजच्या दिवशी का आपल्याला तुळशी मातेला दूध आणि पाणी एकत्र करून ते अर्पण करायचं आहे तुळशी मातेला. आणि मग संध्याकाळी जो आपण दिवा लावणार आहोत तर तो दिवा मग संपूर्ण दिवसातून हा जो दिवा आहे तर तुम्ही सकाळी लावू शकता किंवा मग संध्याकाळी लावलात तरीही चालेल. आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना सकाळी लावायला जमलं नसेल तर त्यांनी मग संध्याकाळी पण लावू शकता. आणि नंतर काय करायचं आहे की आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग आपल्याला भगवान विष्णूंना म्हणा किंवा रामांना तुम्हाला ही जी इच्छा आहे तर ती ही इच्छा सांगायची आहे. आणि नंतर ते जे पान आहे ज्यावरती आपण लिहिलं आहे तर ते पान मग भगवान राम यांना मग अर्पण करायचं आहे किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना पण तुम्ही अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे एक वेळेस. आता बऱ्याच वेळा काय होतं की विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य झालं नसेल तर मग तुम्ही मोबाईलवर लावून श्रवण केलात तरीही चालेल. आणि नंतर काय करायचं आहे की आजच्या दिवशी म्हणजेच की आज रामाचा जन्म झाला आहे त्यामुळे मग आपल्याला रामरक्षा म्हणायचं आहे. यामुळे काय होते की आपल्या मुलांची प्रगती होते, मुलांची घराची म्हणा की रामरक्षा म्हटल्यामुळे मुलं लहान असो किंवा मोठी असो, आता मोठी मुलं जर असतील तर त्या मुलांना मग तुम्ही स्वतःच म्हणायला सांगायचं आहे. आणि जर लहान मुलं असतील तर मग आईने आपल्या मुलांना जवळ घेऊन मग रामरक्षा म्हणायला सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणायचं आहे आणि मग मुलांना श्रवण करायला सांगायचं आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आता ज्याप्रमाणे आपण सेवा करतो तर उपाय न केल्यामुळे आपल्या घरामध्ये काही ना काही अडचणी येत असतात. आणि मग आजच्या दिवशी म्हणजेच की रामनवमीच्या दिवशी आता आपण उपवास जरी केला नाही तरी पण मग चालेल, पण आजच्या दिवशी मांसाहार अन्नाचे सेवन अजिबात करायचं नाही, कारण की मांसाहार खाणे वर्ज्य आहे आजच्या दिवशी. जरी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण ही एक गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि मग ज्यांनी आजच्या दिवशी रामनवमीचा ज्यांनी उपवास केला आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीच्या सर्व ज्या पण काही इच्छा आहेत तर त्या इच्छा राम पूर्ण करतात. आणि रामरक्षा पठणामुळे आपण जर रामरक्षा पठण केलं आजच्या दिवशी तर आपल्या सर्व कष्टाचे निवारण होते. आणि मग रामाची पूजा केल्यानंतर आणि मग राम चालीसा किंवा रामरक्षा स्तोत्र पठण केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या सगळ्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला ही संधी पुन्हा नाही वर्षभर, त्यामुळे मग आपल्याला आजच्या दिवशी ज्या पण काय रामाची सेवा करता येईल किंवा रामरक्षा स्तोत्र म्हणता येईल, राम चालीसा म्हणता येईल, तर मग आजच्या दिवशी आपल्याकडून जेवढ्या होतील तेवढ्या आपल्याला रामाच्या सेवा करायच्या आहेत. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय जय राम जय श्रीराम हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.